राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा. पहा संपूर्ण बातमी. राज्य सरकारनं नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिले आहेत. तसंच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारनं 307 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. 26 जिल्ह्यांचा समावेश. कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे. त्याचं वितरण DBT पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेश शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धन्यवाद.